ताशाचा आवाज तरळा झाला रे गणपती माझा नाचते आला ताशाचा आवाज तरळा झाला रे गणपती माझा नाचते आला गुलाबी साडी आणि लाल दिसते मी बाजूला या जगाला रीतच नाही तर मुलगी हवी ग बाई मला मुलगी हवी ग बाई मला लेक हवी ग बाई थांब थांब तुला शिकवीन चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठा समजतोय स्वतःला मास्तर तुझं गटारात घाल जा शास्त्र हवन क्यों बहका आधी रात को मेरा महकारी महका आधी रात एक मार्च हा दिवस सखी संपदा महिला मंचासाठी केवळ वार्षिक स्नेहसंमेलनाचा नव्हता, तर तो सखीभाव, आत्मविश्वास आणि स्त्री शक्तीच्या साजऱ्या उत्सवाचा सोनेरी क्षण ठरला. उत्सव, आपुलकी आणि भावनांच्या दरवळ्यात रंगलेला हा सोहळा उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला. कार्यक्रमाची सुरुवात आरती पाटील लिखित सखी संपदा गीत आणि मंगल प्रार्थनेने झाली. गीतांचे शब्द सभागृहात दुमदुमताच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. त्यानंतर अध्यक्षा स्वप्नजा घाटगे आणि उपाध्यक्षा डॉक्टर विद्या साळुंके तसेच आरती पाटील, कविता साळुंके, ईशा थोरात, नीता पवार, संगीता खाडे, सुनीता पवार आणि वेदिका शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले आणि आशेचा, प्रगतीचा आणि एकतेचा दीप उजळला. अध्यक्षा व उपाध्यक्षा यांनी मनोगतातून वर्षभराच्या प्रवासाची उजळणी करताना मंचाच्या कार्यामागील निष्ठा आणि सखीभाव व्यक्त केला. ही केवळ संस्था नाही तर एक कुटुंब आहे या भावनेने त्यांनी प्रत्येक सदस्याचे योगदान कौतुकाने अधोरेखित केले. सचिव कविता साळुंके यांनी अहवाल वाचन करत मराठी भाषा संवर्धन, कलाकारांना व्यासपीठ, उद्योजकांना प्रेरणा पुरस्कार आणि विविध स्पर्धेच्या माध्यमातून महिलांमध्ये दडलेली सर्जनशीलता कशी फुलवली गेली याचा भावनिक आढावा घेतला. सोहळ्याचा उत्कर्ष बिंदू ठरला सखी संपदा साम्राज्ञी हा मानाचा पुरस्कार. पुणे येथील सभासद मनीषा सावंत यांना बहुमान प्रदान होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाटाने दुमदुमला. त्यांच्या डोळ्यातील आनंद, अश्रू आणि उपस्थितांचा अभिमान हा क्षण अधिकच स्मरणीय करून गेला. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक महिलांचा गौरव करण्यात आला. प्रत्येक सन्मानामागे एक संघर्षमय प्रवासाची, जिद्दीची आणि यशाची कहाणी दडली होती. यानंतर सभासदांनी सादर केलेल्या गुणदर्शन कार्यक्रमांनी रंगत आणली. स्वलिखित कविता, शायरी, अनुभव कथन, कलाकुसर आणि उद्योगातील प्रवास कथा यांनी सभागृह भारावून गेले. प्रत्येक सादरीकरणामध्ये मी कोण आहे याचा आत्मविश्वास झळकत होता. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. त्या शांत, पवित्र क्षणी सर्वांच्या मनात एकच भावना होती, आपण एकमेकांच्या साथीत अधिक सक्षम आहोत. सखी संपदा मंच हे केवळ एक व्यासपीठ नाही, ती महिलांच्या स्वप्नांना दिशा देणारी, संघर्षांना बळ देणारी आणि मैत्रीच्या उभेत आत्मविश्वास वाढवणारी चळवळ आहे. घर, संसार आणि करिअरची कसरत सांभाळतानाही स्वतःची ओळख जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा हा उत्सव होता. सखीभाव, संस्कार आणि सक्षमीकरणाचा हा सोहळा खऱ्या अर्थाने मनात घर करून गेला आणि 1 मार्चचा दिवस सखी संपदा परिवारासाठी कायमचा स्मरणात राहणारा ठरला. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.